की तुम्हाला सगळ्यांना बघितल्यानंतर आणि हे सगळे प्रफुल्लित चेहरे पाहिल्यानंतर आणखी आयुष्यात वेगळा पुरस्कार नको. खरंच अभिमान असा वाटायला लागला आहे की मी आजही आपल्या शाळेचं नाव घेतल्यानंतर कोणत्याही ठिकाणी जा, इथे लगेच परिसर तुम्ही बिराजी सरकार बसा बसा, हा एक वेगळा अभिमान आजही ताक मानेने सांगायचं वाटतं की नाही मी मेरीच्या शाळेत आहे. एक थोडासा वेगळा परिचय मी असा करून देईन की काही दिवसांपूर्वी एक 8-10 दिवसांपूर्वी शाळेचा शिक्षक प्रतिनिधी म्हणून बिनविरोध मध्ये निवड झाली आहे आणि संस्थेचा जॉईंट सेक्रेटरी म्हणून एक 3 दिवसापूर्वीच मी संस्थेमध्ये निवडून गेलेलो आहे. ही माझ्यासाठी माझ्या शाळेसाठी एक अभिमानाची बाब आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मी थोडासा आणखी वेगळ्या पद्धतीने असं सांगेन की 77-78 मध्ये 5वीला देवळा पब्लिक स्कूलला मी विद्यार्थी म्हणून त्या ठिकाणी शाळेमध्ये आम्ही रुजू झालो. त्या शाळेतून मी 10वी पास झालो. आमचा असाच माजी विद्यार्थ्यांचा खूप मोठा संघ त्या ठिकाणी आजही कार्यरत आहे. डॉक्टर शरद पगारे, नुकतंच त्यांचं दुर्दैवी निधन झालं, ते आमचे अध्यक्ष होते. मी त्या शाळेचा उल्लेख यासाठी करतो की माझं गाव त्याच बाजूने आहे. मी जेव्हा गावाकडे जातो तर पहिले शाळेला नमस्कार करतो आणि मग पुढे जातो. आजही माझ्या शाळेची मला त्याचं कारण असं की त्या शाळेने एक शिस्त दिली. ती शिस्त कदाचित थोडीशी कडवी आजही मेरी शाळेमध्ये मी राबवतोय. कदाचित थोडंसं अतिरेक असेल, पण मी एक विचार करतो की माझा विद्यार्थी कुठेही कमी पडता कामा नये, त्याने मागे फिरून पाहता कामा नये. आई वडील आपलं दैवत आहे, पण मी असं मानतो शाळा सुद्धा आपलं दैवतच आहे. त्या दैवताची पूजा ही कायम केली पाहिजे. हाच कार्यक्रम शाळेत असतात आज मला खूप अभिमान वाटला असता, पण तरी सुद्धा मी असं सांगेन परत एकदा गेट टुगेदर आपण शाळेत घेऊ. आपल्या शाळेच्या आजच्या गुरुजनांनाही अभिमान वाटेल की आपले माजी विद्यार्थी काय आहे, कुठे होते. तर त्या निमित्ताने मी म्हणेन, मी शाळेचा उल्लेख पब्लिक स्कूल यासाठी केला की एक 4-5 वर्षापूर्वी आम्ही सर्व एकत्र आलो. तो मोठा जवळजवळ 400-500 विद्यार्थ्यांचा संच होता. आम्ही एक टार्गेट वयापुढे ठेवलं की शाळेच्या गरजा काय आहेत आणि शाळेसाठी आपण काय उतराई होऊ शकतो. तर एक जवळजवळ एक मोठा हॉल आम्ही त्या ठिकाणी बांधून दिला. साधारण 50 लाख रुपये आम्ही जमा केले होते आणि तो हॉल आजही त्या ठिकाणी अतिशय व्यवस्थित जिम्नॅस्टिक हॉल म्हणून आज आम्ही तो तयार केलेला आहे. कारण त्या पब्लिक स्कूलचे विद्यार्थी बऱ्याच क्रीडा क्षेत्रामध्ये पुढे आहेत. आजही आमच्या प्रत्येक माजी विद्यार्थी बऱ्याच मोठमोठ्या याच्यामध्ये काम करतायत. पण शिक्षक म्हणून काम करताना मला आजही जे समाधान मिळतंय ते मात्र मी पैशात मोजत नाही. पैसा माणसाला आयुष्यात कुठेही मिळतो, कशाही पद्धतीने मिळेल, पण शिक्षकी पेशा स्वीकारल्यानंतर आज हे समोर जे पाहिल्यानंतर हा अभिमान खरंच मला माझ्या दृष्टीने खूप महत्वाचा वाटतो. माननीय मुख्याध्यापक जे आज कार्यरत आहेत त्यांचा निरोप होता की शाळेचा प्रतिनिधी या नात्याने तुम्ही तिथे हजेरी लावा, तुम्ही तिथे जा सर आणि बोला, विद्यार्थ्यांची हितगुज करा. तुम्ही म्हणाल मी थोडासा स्वार्थही साधणार या सगळ्या याच्यातनं. काळ बदलला तसा शाळेच्या गरजाही बदलत गेल्या, शाळेचा विद्यार्थी वर्ग बदलत गेला. आणि हे सगळं करत असताना मी तुम्हाला एक आठवण मुद्दाम करून देईल. 2003-04 माननीय तारापूरकर मॅडम आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. त्यांच्या काळामध्ये रौप्य महोत्सव झाला. शाळेला 25 वर्षे पूर्ण झाली. खूप चांगले कार्यक्रम. एक त्रोटक फक्त सांगेन की त्यावेळी अरुणभाई गुजराती विधान परिषदेचे सभापती होते. त्यांच्या हस्ते त्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. शिवाजीराव भोसले असतील, मला वाटतं यशवंतदेव आले होते आपल्या इथे, आणि अशी मोठमोठी नामांकित व्यक्ती शांताबाई शेळके ज्या आहेत त्या सुद्धा. म्हणजे आपली शाळा तशी खूप मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांमध्ये सुद्धा अग्रेसर राहिली. आजही एक नामोल्लेख होतो, तो काय मात्र आहे की शाळेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांची जी संख्या होती ती दिवसेंदिवस वाढत गेली. आजही तो पायंडा आम्ही ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज एक विद्यार्थी आपल्या गुणवत्ता यादीमध्ये आहेतच. फक्त प्रश्न एवढाच चालला आहे की आता गुणवत्ता यादी नसते, ती लिस्ट जर राहिली असती तर मी तुम्हाला अभिमानाने सांगतो की आजही जवळजवळ 25 ते 30 विद्यार्थी
90-95% पुढे आहे आणि आजही विद्यार्थी संख्या खूप चांगल्या पद्धतीने आहे. पण जवळजवळ माझ्या माहितीनुसार 2003-04 नंतर शाळेला जे वेतनेतर अनुदान असतं ते वेतनेतर अनुदान शासनाकडून आता मिळत नाही आणि त्यामुळे शाळाच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा वाढत चाललेल्या आहेत आणि या सगळ्या दृष्टिकोनातून आज संस्थेकडनं कर्ज उचलावं लागतं. आज शाळा म्हटली तर मी सहज एक संस्थेचा पदाधिकारी नात्याने सांगतो की शाळेवर जवळजवळ 1 कोटी रुपयाचं कर्ज आज संस्थेचं आहे. हे मी का सांगतोय तर आज त्या ठिकाणी मला ह्या सगळ्या गोष्टीची माहिती आहे. 32 वर्ष मला आज शाळेमध्ये पूर्ण होत आहेत. मीही शाळेचा देणं लागतोय, शिक्षकही त्या ठिकाणी शाळेला मदत करतायत, पण थोडीशी तरी सुद्धा जोडी आपली कमी पडते. मी असं विचार करतो फुलाची पाकळी म्हणून का होईना पण या शाळेचं उतराई तुम्ही व्हा, काहीतरी शाळेसाठी आपण मदत करा. मी असा एक विचार डोळ्यापुढे ठेवलाय की आणखी 2 वर्ष माझी राहिली, पण या 2 वर्षांच्या काळामध्ये जास्तीत जास्त माझी विद्यार्थ्यांची मला जोडायचं आहे. या शाळेला आपण जवळ आणखी पुनर्वैभव प्राप्त करून देऊया. शाळेच्या ज्या काही अडचणी आहेत त्या योग्य वेळी योग्य व्यासपीठावर माननीय मुख्याध्यापक पदाधिकारी मांडतीलच, पण एक शिक्षकांचा प्रतिनिधी या नात्याने मी असं म्हणेन की आज थोडस काळ बदलतो आहे. शाळांकडे उपलब्ध साधन सुविधा जर नसतील तर शाळांमध्ये प्रवेश दुसरीकडे जातात. हा पण एक मोठा भाग या ठिकाणी तयार झालाय आणि तुम्ही जे असताना मी तुम्हाला एक मुद्दा आठवण करून देतो. मेरी वसाहत त्यावेळेस पूर्ण होती. आज मेरी वसाहतीमध्ये कोणीच राहत नाही, उलट शासकीय कार्यालय त्या ठिकाणी आले. त्याचा खूप मोठा दुष्परिणाम या शाळेच्या याच्यावर झालेला आहे. तो तुम्ही आम्ही त्याचा हल करू शकत नाही, पण आजचा विद्यार्थी वर्ग आणि त्यावेळेचा विद्यार्थी वर्ग यामध्ये जमीन आसमानचा फरक तयार झाला आहे. आज स्लम एरियातली मुलं आमच्याकडे आहेत, त्यांना सुद्धा शिक्षणाचा अधिकार त्यांनाही आहे आणि ह्या सगळ्या याच्यातनं काही गोष्टी निर्माणही होतात. सगळ्या गोष्टी मी इथे सांगू इच्छित नाही, पण त्यांच्यासाठी त्या गरीब मुलांसाठी जर आपल्याला काही मदत करता आली. आज काही मुलांकडे बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या मुलांकडे साधे शैक्षणिक साहित्य नसतं, तर ह्या सगळ्या दृष्टिकोनातून आपण हे करावं. मी जरा जास्तच बोललो, सॉरी, पण एक गोष्ट सांगतो, तुम्ही जोडले गेलेले आहात, असे जोडलेले राहा. शाळेत तुमचं सदैव मी तुमचं स्वागत करायला तयार आहे. एवढंच बोलतो, थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी जो मुद्दा आपल्याला मांडला होता की शाळेमध्ये गेट टुगेदर करायचं, आमची सगळ्यांचीच खूप इच्छा होती की आपण शाळेमध्ये भेटायचं, शाळेमध्ये गेट टुगेदर करायचं, पण MPSCच्या एक्झाममध्ये ते पॉसिबल होऊ शकलं नाही. पण तरी आपण प्रयत्न करणार आहोत की कार्यक्रम झाल्यानंतर आपण शाळेमध्ये जाऊन तिथे ग्रुप फोटो घेऊ शकतो. पुन्हा एकदा शाळेत खऱ्या शाळेत व्हिजिट करूया, वर्गांमध्ये जा, जुन्या आठवणींना उजाळा द्या. फक्त आम्हाला विचारू नका ती सध्या काय करते, ठीक आहे. तिथून पुढे आरती बंधवानी मी विनंती करते की तुम्ही माहीत करते. थँक्यू पुन्हा. आता छोटासा पुढचा कार्यक्रम मी पल्लवी चतुर्थ आपल्या शाळेतली गाणं कोण तिने छोटीशी व्यवस्थापन जे होते आजच्या कार्यक्रमाचे त्या कमिटीची ओळख करून द्यावी अशी विनंती करते. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व माननीय गुरुजनांना नमस्कार आणि सगळ्या मित्रमंडळींना हाय. अंकशास्त्रात संख्या 8चे अनेक अर्थ आहेत असं म्हटलं जातं. त्यात संतुलन, शक्ती, विपुलता, विजय आणि समृद्धी आपली 1997ची बॅच आणि आज आपण आहोत 2024 मध्ये. सध्या अंकशास्त्र खूपच प्रचलित आहे. म्हटलं जरा आपल्यालाही थोडं जमतंय का बघावं अंकशास्त्राबद्दल सांगायला. यातील संतुलन, शक्ती, विपुलता, विजय आणि समृद्धी यांचं शिक्षण मार्गदर्शन तर आपल्याला शाळेत आपल्या शिक्षकांकडून मिळालंच आहे. पण आज हा कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी ज्या कमिटीने काम केलं आहे ते या सर्व गोष्टींचं उदाहरण आहे असं मला वाटतं. पहिले तर खोडकर, या पुढे या, इकडे तिकडे बघू नका, हे तिचं आडनाव नाही तर तिला दिलेली पदवी आहे. शाळेत अतिशय खोडकर गोड असणारी ही मुलगी तिच्या स्वभावामुळे आपल्या कलात्मकतेतील रंगाची उधळण करून आपल्या आजूबाजूचे वातावरण अतिशय रंगीत करून टाकते.
2 छोट्या वेण्या घालणारी आणि चिवताई या नावाने प्रसिद्ध असणारी सुनीता. आता हे सांगत ती लोकांच्या म्हणजे तिच्या क्लायंटच्या चेहऱ्यावर संतुलित प्रमाणात लावते आणि ज्यामुळे त्यांचेही वेगवेगळे रंग लोकांना दिसत आहेत. आपली सुनीता इथे ब्युटी पार्लर आहे. मुलींच्या चेहऱ्यावरची लाली वाढवण्याचं काम तिचं पूर्ण जोरात चालू आहे. गुलाबी साडी Charge your phone. गाली लाल लाल हे गाणं सुद्धा बहुतेक याचमुळे सुचलं असावं. सगळ्यांना एकत्र आणणं, छान डान्स करणं, डान्स स्टेप्स बसवणं, घरी गेल्यावर भरपूर खाऊ घालणं, वेगवेगळे पदार्थ खाऊ घालणं आणि आयुष्यात आनंद लुटणं ही ती अगदी मनापासून करते. थँक्यू सुनीता. आता सुनीताचा सत्कार करायला मी आरतीला सांगते. सुनीता, तू थोडंसं स्वतः पण सांग. हॅलो, माझं नाव सुनीता विसुते आणि त्याचं नाव सुनीता रिबन्सी आणि मी कलानगरमध्ये माझं एक ब्युटी पार्लरचं शॉप आहे. ब्युटी पार्लर आहे, मी आर्टिस्ट आहे आणि मला एक मुलगा आहे आणि माझे मिस्टर परवानचा जॉबला आहे ITI मध्ये. थँक्यू. टाळ्या वाजवा एकच सुनीतासाठी जोरदार. आपल्या कार्यक्रमाचं जे विचार होते ते छोटं स्वरूप हिच्याच मनात आलं होतं. आता पुढच्या व्यक्तीची मी ओळख करून देते. पूनम. दृढ निश्चय, चिकाटी, धैर्य यांचे भयंकर मिश्रण म्हणजे पूनम असं म्हणता येईल. कारण ज्या पद्धतीने तिने आज ही ड्रायव्हिंग स्कूल उभी केली आहे हे असामान्य आहे. जीवनात अनेक वादळे आली पण तिने त्यांचा सतोटीने सामना केला आणि आज इथवर पोहोचली आहे. या सर्व गोष्टींचा पूनम आम्हाला खूप अभिमान आहे. शिक्षकांनी आपल्याला शिकवले पण आता ही शिक्षकांना शिकवते म्हणे आणि रस्ता पण दाखवते. काय डेअरिंग आहे ना. एवढ्या आश्चर्याने बघू नका. तिचं ड्रायव्हिंग स्कूल आहे. तिच्या या शिकवण्याच्या माध्यमातून काय शिकायला मिळते ते बघा. यूं ही चला चल रही, यूं ही चला चल रही, बड़ी रंगीन है ये दुनिया. या पूनम, आता आपण पूनमचा सत्कार करूया. मी प्रीतीला बोलते. यानंतर ना कमिटी मेंबर्सचं इंट्रोडक्शन झाल्यानंतर आपण प्रत्येक आपले जे विद्यार्थी आहेत 1997चे त्यांचं पण आपण इंट्रोडक्शन करणार आहोत. पण जे मेन पिलर आहेत 8 ज्यांच्यामुळे आज कार्यक्रम आपला इथे होतोय, आपण सगळेजण इथे उपस्थित आहोत. तर मला असं वाटतं पहिले आपण त्यांचं इंट्रोडक्शन करावं, मग आपण आहोतच. ठीक आहे. तुम्ही तुमची ओळख अशी शॉर्टमध्ये करून द्यायची मी थोडक्यात सांगणार आहे. जसं फॉर एक्झाम्पल माझं नाव पूनम शिंदे, आताची मी मिसेस पूनम निलेश जाधव. 2012मध्ये रोड ॲक्सिडेंटमध्ये मिस्टर गेले माझे. ते गेल्यानंतर 10 वर्ष मी पुनर्विवाहाचा विचार केला नाही. 2021मध्ये मला निलेश जाधव भेटले. योगाच्याच निमित्ताने योग क्लासला आम्ही सोबत होतो. 2-3 वर्ष आम्ही एकमेकांना नीट समजून घेतलं. नंतर घरच्यांच्या संमतीने आणि माझ्या 2 मुलांच्या संमतीने आम्ही पुनर्विवाह केला आहे. निलेशचं स्वतःचं पत्य नाही आहे पण त्यांनी मोठ्या मनाने माझ्या 2 मुलांना स्वीकार केलं आहे. त्याबद्दल मी त्यांचे अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद. आता अहोंची ओळख तिने करूनच दिली आहे. तर या निलेश. पहिली मी थोडंसं तुमच्याबद्दल बोलते मग तुम्ही स्वतः सांगा. एक आनंदाची अशी बातमी आहे की जी जेवणाची व्यवस्था आहे ती पूर्णपणे आपल्या मित्राने करायची ठरवली आहे. काय ना ऐन वेळेला लोक काय काय ठरवतात या मागचं कारण म्हणजे त्याला असलेला हा छंद आणि तो म्हणजे मित्रमैत्रिणींना आणि आप्तेष्टांना पार्टी देण्याचा. आपला हा मित्र निलेश जाधव व्यवसायाने बिल्डर, कन्स्ट्रक्शन बिल्डर असणारा हा मित्र सगळ्यांना तेवढाच भक्कम आधार देणारा आणि सुखदुःखात अतिशय चांगली सोबत देणारा आहे. तो आजवर जे आहे ते फक्त आणि फक्त त्याच्या अथक परिश्रम आणि जिद्दीमुळे. टाळ्या वाजवून यांचं खरंच माझं नाव निलेश जाधव. माझं सध्या
मला असं वाटतं आपल्या टीचरकडनं जर आपल्याला मिळालं जर पारितोषिक म्हणा की एक सन्मान चिन्ह